नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता पण 9 वाजलेत, सगळं आवरले घरातलं. आणि मी तुम्हाला काल म्हटले होते की कोणी कसं म्हणतं सकाळी सकाळी प्रत्येकाला गडबड असती किंवा बिना गॅसचं जर खायचं असेल तर काय एखादा ऑप्शन सकाळी नाश्त्यात. तर मी आता तोच करणार आहे. आणि हां, सकाळचं उठलं ना थंडीत तरी शक्यतो बदाम अक्रोड हे खायचे, कारण कसं त्याच्यात थोडंसं ऑइल असतं ना, तर ते चांगलं असतं. आपण म्हणतो थंडीत, पण थंडीत शक्यतो तेल काहीच बाधत नाही आपल्याला. असं म्हणजे थंडीत आहे ना, आपलं म्हणजे पचनक्रिया असते ना ती एकदम छान असती, एकदम आपण कसं म्हणतो अनुकूल असते ती. आणि हे वातावरण पण आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं असतं. स्किनसाठी नसतं पण शरीरासाठी असतंच. तर त्याच्यामुळे ना म्हणजे जेवढं आपण ते ड्रायफ्रूट वगैरे खातो ना, शेंगदाणे म्हणा किंवा ते खोबरं, आपण मग ह्याच दिवसात कसं डिंकाचे लाडू वगैरे खातो, त्याच्यामुळे मग ते थोडंसं ऑइल आणि आपल्याला म्हणजे काय बोलतो, म्हणजे तुम्ही समजू शकता, मला एवढं एक्सप्लेन नाही करता येत. पण म्हणजे थंडीत कसं शक्यतो ऑइलची गरज असतेच आपल्याला आपल्या स्किनला. त्यामुळं तर काय करायचं, सकाळचे रोज 2-3 बदाम खायचे, अक्रोड पण खायचे. बदाम नसेल तर शेंगदाणे पण चालतात. दोन्हींचे पण बेनिफिट किंवा फायदे सेमच आहेत. कसं सगळे तसं आता सगळेच घेऊ शकतात बदाम, पण जर नसेलच काही कारणाने तर शेंगदाणे सुद्धा ना रात्रीची भिजत टाकले ना, ते दुसऱ्या दिवशी खाले ना तरी पण होतं. आणि कसं फक्त जास्त व्हिटॅमिन ई राहतं बदाममध्ये, तर ते कसं आपल्या स्किनसाठी चांगलंच असतं त्याच्यामुळं. तर चला मी तुम्हाला दाखवते मी आज काय नाश्ता करणार आहे तो. तर हे पहा, मी घेणार एक ॲपल. आत्ता बरोबर मी ना 9-9:30च्या दरम्यान नाश्ता करते. आता 9:15 वाजलेत. तर बघा, हे एक ॲपल धुवून घेतले मी. आणि हे एक ग्लास पण नाही, अर्ध ग्लास, हां अर्ध ग्लास आहे गरम दूध. तर हा माझा आता सकाळचा नाश्ता असणार आहे. आणि सकाळी मी 2-3 बदाम आणि 2 ग्लास आत्तापर्यंत माझं पाणी झालेलं आहे. आणि 2 अक्रोड आणि 4 बदाम हे असं झालेलं आहे. तर मग मी आता एवढं खाणार, मुलांना पण दिलेलं आहे सकाळी. आता इथं मेथीची भाजी पण झाली माझी, जास्त दाण्याचं कूट नाही टाकलं आहे मी. आणि इथं दूध पण गरम आहे. आणि आता मला चपात्या करायच्यात, पीठ पण मळलं आहे. तर चला आधी घेते नाश्ता करून. आणि कोणतं पण फ्रूट असेल ना तरी चालतं, ॲप्पलच असावं असं नाही. दादा, हां मी बघते त्याच्याकडे, ॲप्पलच असावं असं काही नाही, कोणतं पण खाऊ शकतो. पण तसं कसं सध्या आता हे स्वस्त आहे त्याच्यामुळं. हां देते. तर चल. आणि हे जरी नसेल ना तरी मूठभर शेंगदाणे जरी खाले ना, आणि दूध पिलं, ज्याला दूध नसेल आवडत त्यांनी मूठभर असे शेंगदाणे खाले तरी पण, पाणी जरी पिलं ना किंवा फुटाणे जरी खाले तरी पण होऊन जाते. आणि 10-11 वाजता वाटलंच तर 11-12च्या दरम्यान आपली भाजी चपाती खायची. तर असं. तर चला आवरते मी. तर चला, स्वेटर घातले, एवढी थंडी वाजते ना, जास्त थंडी वाजते म्हटलं मग स्वेटरच घालो. काय सईला पण स्वेटर घालायचे, सई पण लई उकलली, गाल वगैरे जरा जास्तच उकलली. थंडी म्हणजे अफाट थंडी आहे. तर ऋदूला सकाळी सोडवायला जाणार होते, पण चिकूचे बाबा चिकूला सोडवायला चालले होते त्यांच्या आजोबा. त्या बाबांबरोबर गेला. म्हटलं मग बरं झालं, चला. मग मी पण पुढं बसले जाऊन जरा. तिथं पण त्यांचं एक छोटं बाळ आहे ना, मग बसले जरा उन्हाला तिथं. पण सई पण खेळत होती, मग बसले तिथंच. आणि आले मग परत व्हिडिओ एडिट करत बसले. आणि आता वाजलेत 1, पावणे 1 झालेत. तर म्हटलं चला 1 वाजता व्हिडिओ पब्लिक करायचा आहे, तोपर्यंत भाकर तरी होईल. तर पहा मी घेतली भाकर करायला. सकाळी चपात्या केल्या होत्या, पण मी दुपारची शक्यतो भाकर खाते. आणि तसं पण हे आपलं भाजी ना, मेथीची भाजी बरोबर भाकर मला जाम आवडते. आणि गरम गरम असतं, आणि थंडी तेवढी लागते विचारू सांगा. आता भांडी आहेत थोडीच आहेत बरं का, पण तरी घासायचं मला कंटाळा नाही आला. पण ना गरम ते पाणी, थंड पाण्याने ना हातांना बरं कसं तरी होतं, असं झुंझुने आल्यानं होतात. पण आता बघा, आता जेवण वगैरे झालं ना, सगळा स्वयंपाक झाला ना, मग भांडी घासून पहिलीला झोपून घेते. चालले काही ना काही सरबट खायचं का. आणि तुमच्याकडे कशी थंडी मला नक्की सांगा. एवढी थंडी वाजती ना, लय म्हणजे लय थंडी वाजते.
त्याच्यामुळे मी काय करते, दार खिडक्या सगळ्या बंद करून ठेवते. बघा असं दार जर उघडं ठेवलं ना दरवाजा तर लगेच थंड थंड हवा येते. त्याच्यामुळं मग अजूनच होते. आणि सकाळी काय झालं, एक ॲपल आणि दूध पिले ना, त्याच्यामुळे थोडीशी जरा आज लवकरच भूक लागली आहे. नाहीतर 1:30-2च्या दरम्यानच मी जेवत असते. म्हटलं आता चला ब्लँकेट वगैरे धुवून टाकलं, रात्री त्यांनी धुतलं आणि सुकलं पण सकाळपर्यंत. त्याच्यात एवढं एक टबभर पाणी निघलं, एवढं निथळलं बघा ना. पण बरं आहे ना, रात्रभर निथळतं. तुम्ही पण असंच करायचं, रात्रीच धुवायचं. पीठ नाही काय संपलं आता, उद्या दे. हिचं कसं आहे, आपण काही चपात्या भाकरी करायला लागलो ना, हिला लगेच पीठ लागतं. पण आता चपातीचं एक्स्ट्रा राहतं, आता भाकरीचं काही एवढं एक्स्ट्रा नसतं. तर चला आता मग मी झाली आता माझी भाकर एकटीसाठी. थोडीशीच एकच छोटीच करत असते, तवा भरपूर नाही करीत, छोटीच करते. तर चला आता भाकर करते आणि मग नंतर जेवण करूयात. तर चला दुपारी जेवण वगैरे झालं आणि सईला झोपवलं आणि घरातलं आपली भांडी वगैरे होती ती सगळी घासली बिसली, थोडंफार आवरलं आणि पडले तिच्यापाशी. तर मी पण एवढी गाढ झोपले ना, मला चांगली झोप लागली होती आज खूप दिवसांनी. आणि कसं थंडी आहे ना, थंडीमुळं छान झोप लागती. आणि झोपले होते ना तर एवढे माझे पाय थंड पडले होते ना, बापरे एवढे थंड म्हणजे बाराशे, एकदम गार गार पडले होते. त्यानेच मला 2 वेळा जाग आली. पण तरी पण असं झोप असं ना, पार एकदम ब्लँकेट घेऊन झोपावं अशी झोप होती, पण ब्लँकेट घेऊन नाही झोपले मी. तर असं एक एक दिवस असा पण जातो बरं का कधी कधी. आणि आज झोपले ना, मग उठलं का मग लय असं कंटाळा आल्यावानी होतं, कंटाळल्यावानी असं बोर झाल्यासारखं झालं होतं मला. आणि झोपले काय अर्धा तासच झोपले असेल, पण तरी पण मी कसं शक्यतो नाही झोपत दुपारचे. झोपले तर 5-1 मिनटाच्या वरती नाही झोपत आहे. पण आज मला छान झोप लागली होती आणि मग नंतर उठले आणि मग असंच लोळतच बसले, उठलेच नाही लवकर. सई पण खेळत होती माझ्यापाशी, मग बसले तिच्यापाशी टाईमपास करत. मग आता 4-4:30 वाजले होते ह्या टायमाला. म्हटलं चला मग आता ऋतू यायची वेळ झाली होती, 5 वाजता शाळेतून येतो तो ना. तर मग म्हटलं चला आपला संध्याकाळचा केर तरी काढून घ्यावं. तर म्हणून मग मी झाडायला घेतलं. आणि सई ना अजिबात स्वेटर घालत नाही बरं का, नाटकं करते फक्त माझ्या पुढं घाल घाल. नंतर तिला ना जास्त घाम येतो, लगेच काढून टाकते. आणि एवढी मला तेवढी थंडी वाजती की फार विचारूच नका. आत्ता पण माझी वाईस ओरडती तर ओरडती ती. तर चला मग म्हटलं झाडून वगैरे घ्यावं. तर माझं झाडायचंच काम चालले. फ्रेश पण नाही झाले मी. म्हटलं कसं मग नंतर झाडून वगैरे झालं की मग फ्रेश होता येईन बुवा. तर मग सगळं किचन, हॉल, बेडरूम हळूहळू सगळं झाडून घेतलं. सकाळी घेतलं होतं, पण संध्याकाळी मग परत कसं लय उशीर झाला का, ऋतू शाळेतून आला का त्याचं काही ना काही करावं लागतं. त्याच्यामुळं मग अगोदरच झाडून वगैरे घेते. काय एवढा कचरा पण नव्हता, पण म्हटलं चला झाडून घ्या. आणि सईची बागा मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे. तिला ॲपल दिलं होतं मी खायला कट करून, तिने अर्धं खाल्लं आणि अर्धं आपलं ऋतूसाठी ठेवलेलं आहे. तर चला आता एवढं झाडून वगैरे झालं ना का मग फ्रेश होते. आणि आज संध्याकाळी काय असणार आहे तर चला सांगते पुढं तुम्हाला. तर झाडून वगैरे माझं झालं आणि म्हटलं चला फ्रेश व्हावं. तर ना एवढं थंड पाणी आहे ना, तोंडावर मारायला पण नको वाटतं. पण आता आणि फेस वॉश वगैरे नाही यूज करत बरं का मी, म्हणजे एकच टाईम फक्त सकाळचाच यूज करते. नाहीतर उन्हाळ्यात 2 टाईम फेस वॉश करायची मी, पण आता एकच टाईम करते. संध्याकाळी फक्त असं पाणी मारते आणि झोपताना पण फक्त पाणी लावून मॉइश्चरायझर लावते, असं करते. कारण एवढी थंडी ना खूप जास्त, आणि 2-2 टाईम फेस वॉश लावला ना तर माझी स्किन खूप ड्राय पडते. त्याच्यामुळं मग मी एकच टाईम लावते. आणि पाणी थंड थंड मारलं ना स्किनवर असं छान वाटतं नंतर. पण एवढं गार गार वाटतो ना चेहरा, लई एकदम असं थंड थंड. तर मग आता छान असा टॉवेलने फक्त टॅप टॅप करूनच पुसून घेतला आणि आता छान फ्रेश वाटते मला. तर चला आता ना केस वगैरे विंचरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर चला, आणि आज संध्याकाळी असणारे मसाले भातच करणारे सिंपल मस्त. तर चला आता वाजले 8:30, जेवण वगैरे झालंय. आज केलता मी मसाले भात, म्हणजे वाटाणा भात. हिरवी मिरची वाटण करून, हिरवी मिरची, आलं, लसूण. कसं झालं ऋतू भात?
आणि हे घातलेलं वाटाणा, गाजर आणि काय रे, टोमॅटो पण आणि ते सोयाबीन पण घातलं होतं त्याच्यात. तर हा ते छान झाला होता, मस्त. सईला आवडला बघा बाई, तिने पण खाला. आणि थोडाच खाला भात, एवढा असा मी. तर आता लावल्यात वड्या कुकरला. आपण त्या दिवशी आळूची पानं आणली होती तर केलंच नाही, मग आता ना केल्यात. आता कुकरला लावते, म्हणजे उद्या कसं मला तो उपवास आहे, मग ऋतूला होते डब्याला ना, म्हणून मग आता करून ठेवल्या, म्हणजे मग कसं सकाळी पटकन आपल्या गरम केल्या का झालं त्याचं. हा माझी बॉटल खिचडी नाही करणार, भगरच करणार. तांदूळच नाही खिचडीचे आणलेच नाही मी. ऋतूला लई खिचडी आवडते. हा सांगते बाबांना. तुला आवडते? बघा केली तर करेन थोडी. बघा शिट्टी झालेली आहे. वड्या लावल्यात ना, एक शिट्टी झाली, अजून 2 शिट्ट्या घेते म्हणजे मग होऊन जाईल. तर चला, लई थंडी आहे. हा अभ्यास चाललाय, ऋतूचा झालाय अभ्यास, त्याचं चाललंय खेळणं. अरे चप्पल तुटन माझी, ती राहू द्या, हाय कशी तरी गरीबाची. चिकूचा नाही झाला का अभ्यास? आणि ही एक पान कोंबडी. बघा ऋतूचं स्वेटर छान आहे ना, मस्त. दुसरी शिट्टी झालेली आहे. नाही आत लगेच नाही. ऋतूला आहे ना मस्त गॅस बीस बंद करायला मी शिकवलंय, तसं मी आज ते लक्ष ठेवायला बरं का, पण बऱ्यापैकी त्याला शिकवलंय, करतोय स्वतःहून बंद. सांगितलं का चालू नाही, फक्त बंद करायला शिकवलंय. तर बरं आहे, वेळ कळाला. काय सईचं म्हणणं काय? एवढा दंगा झालाय मागाशी, पार खेळून आता दमलेत. हा मग ताण लागली ना. चल घे अभ्यास करून, शिकू आवर. ऋतूला रात्री सॉक्स आणले, आम्ही गावात गेलो तेव्हा नवीन सॉक्स आणले ना. हा सईला पण आणले. सई तुझे सॉक्स दाखव ना, कुठे ठेवले तू? त्याला ना खालून अशी हे ते, म्हणजे मग कसं पडत वगैरे नाही. हा तुझीच. कुठे आहे मला काय माहिती, अजून एक आहे तिकडे असं बघ किचन मध्ये. तर हे ना छान आहेत असे बरं का, म्हणजे कसं सरकत वगैरे नाही बा असं. नाही बरं बघते मी. चला, संध्याकाळचे वाजले होते 9:30-10च्या दरम्यान. मी हा व्हिडिओ इथं शूट करते. तर लाईट गेली होती आणि वड्या पण आपल्या रेडी झालेल्या आहे, सगळं आवरून झाले. माझा किचन सगळं आवरला आहे. आणि हे मी आता मनुके, काळे मनुके आणि बदाम 7-8 भिजायला घातले, जे आम्ही रोज सकाळी खातो. तर आता सकाळी ते पाणी पण प्यायचं आणि बदाम पण खायचे. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि सई पण तुम्हाला बाय करते. सो बाय.